तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुख महाराष्ट्राची सुरुवात करूयात या घडीच्या सर्वात मोठ्या बातमीनं। बातमी राज्यातल्या तमाम पालकांना दिलासा देणारी आहे। कोरोनाच्या संकट काळामध्ये खरं तर उत्पन्नाचे स्रोत अनेक कमी झाले। सर्वसामान्यांना मोठ्या आर्थिक टंचाईला सामोरं जावं लागतंय, आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय। यात खाजगी शाळांची फी कशी भरायची हा सवाल असतो पालकांच्या समोर, आणि आता मात्र यात पालकांना एक मोठा दिलासा मिळतोय, तो म्हणजे सर्व खाजगी शाळांची फी आता कमी होणार आहे। 15% फी कपातीची शक्यता वर्तवली जाते। कोरोनाने पिचलेल्या पालकांना हा एक मोठा दिलासा असू शकतो। याच आठवड्यात याबद्दलचा अध्यादेश निघण्याची शक्यता आहे। सूत्रांनी याबद्दल न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। सागर, या आधी सुद्धा सरकारने जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी झाली नाही, म्हणून अनेक पालकांना त्या निर्णयाचा फायदा झाला नाही। आता सरकारला निर्णय घेण्याबरोबर त्याची अंमलबजावणी करण्याचं आव्हान असणार आहे। विलास, मुळात यापूर्वी काही दिवसांपूर्वी कॅबिनेट बैठकीमध्ये या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती आणि त्याच वेळी काही मंत्री, कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांनी पहिल्यांदाच नकारघंटा या कायद्याला लागू करण्याची भूमिका घेतली। याचं प्रमुख कारण आहे की सत्ताधारी तसंच विरोधक राजकीय नेत्यांचे अनेक खासगी संस्था आहेत आणि 15% फी कपात हा निर्णय जर आता घेतला तर भविष्यामध्ये परत वारंवार राज्य सरकारचा खासगी शाळांमधला हस्तक्षेप वाढेल या भीतीने पहिल्यांदा विरोध सुरू केलाय। यामुळे सरकारमध्येच या दोन गोष्टींवर मतभेद आहेत। पण दुसऱ्या बाजूला शालेय शिक्षण मंत्री आणि राज्य सरकारमधले काही लोकप्रतिनिधी आग्रही भूमिका घेत आहेत की ज्यावेळेस आपत्कालीन घटना घडेल, म्हणजे पूर असेल, भूकंप असेल किंवा अशा इतर घटना घडतील, त्यावेळेस त्या भागांमध्ये खासगी शाळांवर सुद्धा नियंत्रण राज्य सरकारचं असावं, यासाठीच डिझास्टर ऍक्ट मध्ये सुद्धा बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि त्याच अनुषंगाने जे विधी तज्ज्ञ आहेत आणि राज्य सरकारचे महाधिवक्ता आहेत यांचे देखील ओपिनियन घेतलेलं आहे। कदाचित याबाबत पुढच्या येत्या कॅबिनेटमध्ये किंवा पुढच्या कॅबिनेटमध्ये कायदेशीर तजवीज करून कायदा देखील केला जाईल आणि त्यानंतर तो विधिमंडळामध्ये मंजूर करावा लागेल। पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये खासगी शाळांचे मोठमोठे असणारे राजकीय लागेबंद आणि त्यांचा दबाव यासमोर नेमकं ठाकरे सरकार किती खंबीरपणे मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री उभे राहत आहेत हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं आहे। नक्कीच, धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर